नमस्कार मित्रांनो, स्वागत करत आहे नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. तुम्ही म्हणसाल बाबा कुठे दादा? तर दादा किचनमध्ये आहे, कारण नाश्ता करायचा होता, त्यासाठी किचनमध्ये येऊन बसलेलो आहे. आणि सकाळी सकाळच्या आवरावर म्हणलं संध्याकाळी काही व्हिडिओ शूट करणं झालं नाही, कारण मी स्वतः शॉपवरती होतो. थोडा उशीर झाला काल यायला आणि काम चालू आहे. थंडीमुळे थोडेसे केस जास्तच गळा लागले. काय सांगावं तुम्हाला, थोडी आज दुःखद चेहऱ्यावर थोडं सॅड आहे. त्याच्यामुळेच मी आता नवीन काहीतरी शॅम्पू टिम्पू काहीतरी मागवत राहतो की ज्याने मला काहीतरी इफेक्ट पडत. इकडे बघा, शॅम्पू थोडा तरी ते बाथरूमचं होतं क्लिनर, ते नाही म्हणत मी, ते दुसरं होतं, ते वेगळं. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, काही नाही, सगळं व्यवस्थित चालू आहे. नवीन काही विषय आहे नाही सध्या तरी, जेव्हा विषय येईल तुम्हाला माहीत पडेलच नाही का. आणि तुम्हाला सांगतो, सध्या ना थंडीमुळे खूप बेकार अवस्था सुरू आहे आमच्या घरामध्ये. मला 2-3 जणांनी सांगितलं की बाबा हे इथे लावू नको, इथं म्हणजे घरात कपडे वाळू घालण्यापेक्षा बाहेर घालायचे. पण का घालतोय तुम्हाला सांग कमी, कारण इथं ना आम्हाला ना समजा इन फ्युचरमध्ये स्लॅब वगैरे टाकला तर हे ना कामाला येईल. इथे सज्जा बनवायला हे याच्या बाहेर आणले सळ्या आहेत त्या, तर त्याच्यामुळे ते कापल्या नाही, तसंच ठेवलेत. त्या फायद्याच्या आहेत. आणि म्हणून मी त्याला ती आपली बाइंडिंग क्लॉथ, आपली कधी तार असते ना, ती तार डायरेक्ट काय म्हणते काय त्याला, बाइंड असं काहीतरी म्हणते त्याला, काय म्हणते मला कमेंटमध्ये सांगा. ती तार त्याला बांधून टाकली मस्तपैकी. तार हे म्हणतात बघा त्याला, शिवानी, तार म्हणतात त्याला. ती तार बांधून टाकली मस्तपैकी आणि त्याच्यावरती कपडे वाळू घालणं चालू आहे. आणि आज आपल्या व्हिडिओमध्ये परत नवीन कोणीतरी ऍड झालेलं आहे. कोण झालेलं आहे ते तुम्हाला माहित पडेल. जुनाच मेंबर आहे आपला. काही गाणे म्हणते, काही म्हणते, काही कळत नाही. काही कळत नाही. मी पागल दिसते का तुम्हाला? काही शिवानी पागलच आहे थोडीशी. मग तुम्हाला काय वाटतं सांगा बरं. तुम्ही माझा नवरा आहे, शिवानी पागल तर समजून घ्या. बघा कशी बोलते नवऱ्याला. असं बोलणंच असतं, बोलले नाही मी. तुम्हाला असं काय बोलायचं म्हणते? असतं नवऱ्याला. बघा तुम्हाला काय म्हणते? माझ्या सासरवाडीकडले व्हिडिओ बघत असेल तर बघा, हे बघा कशी बोलते तुमची पोरी. बघा, मी बोलत नाही. बघा, बघ बघ बघ. खोटं सगळेजण वाट बघायला लागलेत. म्हणते शिवानीकडे म्हणजे शिवानीच्या घरच्यांना बघायला आम्हाला मजा वाटेल. पण तुम्हाला सांगतो, ते जरासं खेळातला विषय असल्यामुळे कसं माहिती का, ते व्हिडिओ मध्ये येत नाही. त्यांना व्हिडिओमध्ये यायला थोडीशी लाज वाटते. आणि 7व्या महिन्याच्या कार्यक्रमामध्ये आहेत. आणि इकडे बघा, मम्मीचा आवाज तुम्हाला आला असेल. महिन्याच्या कार्यक्रमामध्ये हे होती बघा, ना. मम्मीचा मम्मी आवाज होती, तुम्हाला आजी आला होती, सगळेजण होते. सगळ्यांनी त्या व्हिडिओ मध्ये जाऊन बघा. शिवानीची मम्मी, शिवानीची आजी. आणि काम पडलं तर आता परत येते नसते डिलिव्हरी व्हायच्या टायमाला. ज्यावेळेस येते त्यावेळेस तुम्हाला मी इंट्रोड्यूस करून देईन, काही विषय नाही त्याच्यामध्ये. आणि सध्या आता काय माहिती का, सकाळी सकाळी शिवानी नाश्त्याला बनवलेलं आहे मी नाही बनवल्या, इंडियन नूडल्स. मम्मीनी आणि ते इंडियन नूडल्स एवढे काही खास बनत नाही. मम्मीनी बनवून दिलेल्या आहे. आज सगळ्यांना मम्मीच्या हातचा नाश्ता झालेला आहे. सकाळी सकाळी मम्मीच्या हातचा सगळ्यांनी नाश्ता खाल्लाय आणि आवडते काम. मम्मी तू काय काय आणलं तिकडून? मम्मी, मला तुम्ही हे टाकून देणार होते ना डाळ शिजायला. मग डाळ ते पसारा काय घेऊन चालू तू? एवढा अंधार केला बघा रूम मध्ये. इथं रूम मध्ये अंधार केला की नाही, कमीत कमी लाईट तरी लावायच्या. घरात लाईट नसल्यासारखेच कामं करते ते. आता मम्मीला बघा, मम्मी किती एक मदत करते बघा तिला कामाला. मम्मी इकडे आहे. मी किचन मध्ये खाऊन घुसू राहिलो. सकाळी सकाळी व्हिडिओ काढायसाठी घुसलो, म्हणलं चला आता व्हिडिओ शूट करू. खायला तर खाऊन घ्यायचं. खाल्ले मी कुठं खाल्ली? दोघांनी हे काय रात्री नाही खाल्ले. टाकून द्याल तिने, मला नाही आवडत म्हणजे. बापरे, काय खोटं बोलता. म्हणजे मी बनवायला सांगितले त्यांना, मी कसं टाकून देईन यार? काय तीच करायचं? म्हणली पालकची भांडणं डबी. करायचे, काय करायचं झाली? भांडणं मला करायचे. आवडत नाही पालक, त्याच्यामुळे मी काही पालकची ती म्हणली काय धडातून झाली म्हणून. बाप काय खोटं बोलायचं. तुमचं एवढं खोटं कोणीच नसतं. मग एवढं खोटं मी खोटं बोलतो मित्रांनो, सांगा बरं कमेंट मध्ये. काही आपलं खोटं बोलते काय बोलायला लागली मला. आणि तू काय, तुला डाळ टाकता येत नाही? मला डाळी ती टाकतो, पण माझ्याकडून जास्त पडते आणि ते घट्ट होतं, त्यामुळे मी त्याचं घट्ट नाही म्हणते त्याला, मग काय म्हणते? पातळ वरून करायचं यांना. पातळ घट्ट होती माझी. डाळ जी असते ना, पातळ खाली तर चांगली असते. मस्तपैकी चुरून मुरून तुम्ही बी खात जात असत, मग मजा येते खायला नाही का. हा, तर आता तुम्हाला सांगतो, आता जस्ट नाव डुगूला कॉल झाला आमचा. मस्तपैकी डुग्याची मालिश चालू होती छान पैकी. मम्मी नंतर फोडणीला एवढं टाकतात. बस का? मम्मी तू बाहेर गेली, तू काय आणलं शिवायला? तू काहीतरी घेऊन येतो. थोडीशी टाक.
नाही बस झाली. हा काय आणलं शिवायला तू? शिवानीला मला काय खायला आणलं होतं पण तुम्ही साडी आणली होती, खायला आणलं होतं, तो दिली फेकून. फेकून? कोणाला दिलं मग खायला? काय? खायला अरे ते खायचं सोडून ते वारक्या पोराला दिलं मी. मग काय पाहिजे अजून? तिला काय आणलं म्हणलं तो? तू दरवेळेस काही नाही काय आणते तिकडे. खाली आणलंय ना, खाली पिशवीत. चला खाली गेले तुम्हाला दाखवतो मी काय येतं विषय नाही का. ब्लॅक कलरची साडी आणली. ब्लॅक कलर वाव, साडी इज वाव. तर मित्रांनो तुम्हाला सांगतो आजकाल चॅनलवरती काय चालू आहे, एकदम स्लो मुवमेंटमध्ये व्हिडिओ चालू आहेत. रील्स पण कमी येत आहेत, व्हिडिओ पण कमी येत आहेत. त्याचं कारण तुम्हाला सांगू का, सध्या काही एकदम मूड बनत नाही आहे व्हिडिओचा. कारण सध्याच्या काळामध्ये आमच्या इकडे तर एवढं कॉम्पिटिशन झालेलं आहे ना, तुम्हाला सांगतो मी. त्या कॉम्पिटिशनमुळे ना बाकीच्या गोष्टी सगळ्या स्लो चालू आहेत. म्हणूनच मी सध्या काय करतोय, हो तर सध्या मी काय करतोय माहिती का, झाला नाश्ता. तर कॉम्पिटिशनमुळे मी जरासा स्लो आहे, पण ठीक आहे. आपण हळूहळू चालायचं, कासवाच्या गतीने चालत राहायचं, काही टेन्शन घ्यायचं नाही. आपल्या ज्याने जेवढं होईल तेवढे कामं करत राहायचे नाही का, आणि जे आहे ते दाखवत राहायचं. आपण जे व्हिडिओ ब्लॉग्स चालू केले ते लाईफस्टाईल ब्लॉग आहेत, म्हणजेच रोजच्या जीवनात दैनंदिन जीवनाचे व्हिडिओ, काय चाललंय काय नाही. एक ड्रामॅटिक सिरीज म्हणू शकतो आपण त्याला, की ज्यामध्ये आमच्या घरामध्ये नवीन नवीन काही ना काही घडत असतं, त्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न, बाकी काहीच नाही. आणि शिवायचा मोबाईल नेहमीप्रमाणे परत बंद पडलेला आहे. त्याला रिचार्ज बिचार्ज सगळं टाकून नवीन. आणि तुम्हाला सांगतो मी काय म्हणलं तुम्हाला मित्रांनो, आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला, शिवानीची गोष्ट. आता तुम्हाला सांगतो, मी शिवानीला म्हणलं आता कोणती बायको अशी असेल की ती नाही म्हणते. मी तिला म्हणलं मी तुला नवीन मोबाईल घेऊन देतो, तर ती काय म्हणते, नाही म्हणजे मला जुनाच म्हणून नीट करून आणून द्या, तेच चांगला मोबाईल आहे, नवीन नको मला मोबाईल. तिला मी म्हणलं नवीन मोबाईल नीट करून देतो तुला, नवीन मोबाईल घेऊन देतो तुला, चल दुकानामध्ये आपण दोघं जाऊ. आहे तोच पाहिजे आणि आहे तोच दुरुस्त करून द्या. आता नवीन प्रोडक्ट येणार आहे तसं. ती म्हणजे मला नवीन मोबाईल नाही पाहिजे, तुम्ही रिकामा खर्च करू नका. मी चांगलं तिला नवीन मोबाईल घेऊन देण्याच्या चक्करमध्ये आयफोन नाही घेऊन देत. पण मला पाहिजे, आयफोन घेऊन काही फायदा नाही तुम्हाला सांगतो मित्रांनो. मला पाहिजेच नाही ना. त्याच्यामुळे जरा रिलॅक्स बसावं माणसाने. केस आहे ना ओले वाकडे तिकडे झालं, तकलंच करावं वाटत परत होतं ना. चिडचिड व्हायला तुम्हाला सांगतो मी, काय तुम्हाला सांगते गळकीला लागली बेकार, पण कोणाची नजर लागली काय माहित माझ्या केसाला. आणलेलं आहे. हा, आणि तिने नारळ पाणी पिलेलं नाहीये, त्या जागी दुसरा आणला. त्याच्यामुळं माझं डोकं खराब झालं त्याच्यावरती कालपासून. कारण मी तिला दुपारपर्यंत बोललोच नाही काल, कारण तुम्हाला सांगतो तिने नारळ पाणी पिलेलं अजून पण नाहीये. तिला नारळ पाणी प्यायचं जीवावर येतं, आणि तिला काय वाटतं माहिती का, तिला तूप खायचं जीवावर येतं, नारळ पाणी खायचं जीवावर येतं. आता मग मी साडी घेऊन आली असं वरती, है ना. ऐका ना, तुम्ही जेव्हा बाहेर चालले होते मम्मीला घ्यायला, तेव्हा मी तुम्हाला काय म्हणलं जातं नाही, मला खायला गोड काहीतरी आणा, आणि मला नारळ पाणी आवडत नाही. तुम्हाला पक्क माहिती. नारळ पाणी का कडू असतं का तिखट असतं सांगा. तसं नाही, तिखट कडूचा विषय नाही. नारळ पाणी तिखट असतं मम्मी. ए मम्मी सांग ना, तू काय घेऊन चालली? विषय नाही, चालली आता बँकेमध्ये. त्याचा विषय नाही. पण तुम्हाला मी काय म्हणलं होतं, मला एक गोड आणा. गोड म्हणजे तुम्हाला वाटलं काय आणतो नाही तुम्ही? कॅडबरी. हा नाही, कॅडबरी आण. पौष्टिक खायचं, पौष्टिक राहायचं, मस्तपैकी छान छान. तुम्हाला सांगतो त्याच्यासाठी मी काय केलं, मस्तपैकी गेलो आणि मम्मीला पण ही गोष्ट म्हणलं होतं मी, मम्मी इकडे 2 मिनिटं इकडे ना इकडे व्हिडिओ मध्ये. मी तुला रस्त्याने काल काय म्हणलो होतो, काय की मी शिवानी मला काहीतरी गोड आणायला सांगितलंय आणि मी नारळ पाणी घेतलं. तुला म्हणलं मी जिलेबी घेतो. नाही नको, मी काहून नाही म्हणलो, पप्पाने आणली होती खायला. तिला नाही आवडत. ती काय करते, तिला जे आणलं होतं ते त्याने बारक्याला देऊन टाकलं. नाही जाऊ दे. आणि त्यांना चांगलं माहितीये मला टेडा मेडा खायला आवडतं, कुरकुरे खायला आवडते, तरी पण त्यांनी तीच गलती केली. पौष्टिक पदार्थ मम्मीला माहिती नव्हतं, मम्मीने माझ्यासाठी आणलं होतं का नव्हतं. मग तुम्हाला काय गरज होती? दिलं ते बारके पोर येतात घरामध्ये. देऊ शकत होते कसे नाही दुसरं नाही, मला दिसलं समोर, मी देऊन टाकू तुम्हाला सांगतो. ते त्याच्यामुळे सगळा हे चाललं, तुम्ही कुठे गेलं काय केलं. आणि तुम्हाला सांगू काय गोष्ट, शिवानी ना बिलकुल बी तिखट खात नाही आजकाल. तिला लई चिड होती त्या गोष्टी आहे ना, तिखटाची. कढी मी यायलो ना खाली आलोच. तर मित्रांनो माझ्या मागे असं पसारा सगळं काय माझा फोन पण नीट करून द्या. पहिलं माझं फोन तुला नवीन घेऊन देतो मी. नको मला नवीन घेऊन देतो नाही पाहिजे. फोन नवीन चांगला असतो. नको ना पण मला. मित्रांनो त्या मोबाईलचा प्रॉब्लेमच समजत नाहीये. मी दुकानावाल्याकडे नेलं,
तो म्हणला भाऊ चांगलाच मोबाईल आहे म्हणे, काहीच झालं नाही त्याला. आणि घरी आणलं का तो ऑटोमॅटिक बंद पडतो, ऑटोमॅटिक चालू होतो काहीतरी त्याला लफडा. जे नाही ना डायरेक्ट ते टाकून आणा माहिती का, तर त्याचं जे खराब झालंय ते टाकून आणा आणि मला आहे तोच नीट करून द्या, चांगला व्यवस्थित करून द्या. यांचं असं आहे बघा, काय करावं काय आता तुम्हीच सांगा, तुम्हीच पर्याय सांगा, तुम्हीच कमेंटमध्ये सांगा आता काय करायला पाहिजे काय नाही तर. आणि आता तुम्हाला भेटतो मी थोड्या वेळात. आणि मला गोळ्या पण आणून द्या. चला थोड्या वेळात भेटतो. यांचं चालूच राहील असं, हे आणून द्या ते आणून द्या. कसं आहे सांसारिक जीवन म्हणजे अवघड का. चला.